चला आता मी ज्या मोटर बद्दल बोलत आहे ती आहे सिंगल फेज सिंक्रोनस मोटरचं सेकंड टाईप. एम आय राईट? सेकंड टाईप म्हणली की आपल्या डोळ्यासमोर जी सगळ्यात फर्स्ट मोटर येते तिची वर्किंग थोडी किचकट मांडली जाते. का किचकट म्हटली जाते? कारण पोरेची वर्किंग व्यवस्थित वाचतच नाहीत. वर्किंग तोपर्यंत वाचायची जोपर्यंत तुमच्या माइंडला क्लिक मिळत नाही आणि तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळत नाही की हा या प्रकारे मे बी मोटरची वर्किंग असते. आणि सगळ्या कुठल्या पण मोटरची वर्किंग तेव्हाच समजते जेव्हा तुम्हाला काय पाठ असेल त्याची डायग्राम किंवा कन्स्ट्रक्शन म्हटलं तरी चालेल. सो आय एम टॉकिंग अबाउट कोणती मोटर लवकर स्विचड. रिलक्टन्स नावाचा वर्ड आला म्हणजे एक गोष्ट क्लिअर झाली की इथे पण स्टेटर आणि रोटरला असं डिझाईन केलेलं आहे की त्यांच्यातला गॅप युनिफॉर्म आहे की नॉन युनिफॉर्म. उदाहरण देतो, नॉन युनिफॉर्म. हा जो मधला पार्ट आहे तो पूर्णपणे रोटरला रिप्रेझेंट करतो. थोडं रोटर बद्दल माहिती सांगतो. हा पूर्ण रोटर अखंड धातूपासून बनलेला जातो ज्याच्यामध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टी टाकली जाते. मॅग्नेटिक प्रॉपर्टी टाकली जाते म्हणजे हा सम अमाऊंट ऑफ कोणती फील्ड बनवत आहे? फील्ड की मॅग्नेटिक फील्ड? मॅग्नेटिक फील्ड. आणि हा जो धातू असतो तो सॉफ्ट आयनचा यूज केला जातो. रेफरन्स बुक मध्ये मेन्शन केलेला आहे. याचा स्टेटर बाकी मोटरच्या स्टेटर सारखाच असतो. स्टेटर मध्ये इवन नंबर ऑफ स्लॉट असतात. जसं तुम्ही इथं बघू शकता, इथे स्टेटर मध्ये नंबर ऑफ स्लॉट किती आहेत? 8. पूर्ण मला वाढवता येत नाहीत का? वाढतात. ऍक्च्युली मी इथं स्टेटर मध्ये वाइंडिंग डायरेक्ट न यूज करता वाइंडिंगचे पेयर यूज करता. काय यूज करत आहे? पेयर. हे पेयर काय असते ते बी सांगतो, टेन्शन घ्यायची गरज नाही. मी टोटल 4 पेयर यूज करत आहे. पेयरचे नाव 1 1 डॅश 2 2 डॅश 3 3 डॅश आणि 4 4 डॅश. तुम्हाला काही नाव देऊ शकता, ए डॅश बी बी डॅश सी सी डॅश किंवा डी डी डॅश. इकडे पण तुम्ही त्याचा ऍक्च्युअल लुक बघितलेला आहे. तुम्ही म्हणलं सर वाइंडिंग डोक्याच्या वरून गेली, परत एकदा सांगे वाइंडिंग गुंडाळतात कसे मी सांगतो. उदाहरण एकच वाइंडिंग दाखवतो म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम नाही येणार. चालेल ना? लक्ष इकडे. समजा ही स्टेटर वाइंडिंग आहे. तुम्ही या पोलला गुंडाळी इथे टाकली अशी, तर ही वाइंडिंग इथून अशी बाहेर काढतात आणि एक्झॅक्ट अपोजिट पोलला जाऊन गुंडाळतात आणि इकडे बाहेर काढतात. सो चेक कर, हा कोण आहे? 4 आहे ना, तो 4च्या अपोजिटला 4 डॅश, 1च्या अपोजिटला 1 डॅश, 2च्या अपोजिटला 2 डॅश आणि 3च्या अपोजिटला 3 डॅश. मग आता तुम्ही मला सांगितलं किती पेयर आहेत, तर किती टर्मिनल तुम्ही बाहेर काढाल? 1 टर्मिनल, 2 टर्मिनल, 3 टर्मिनल की 4 टर्मिनल? दॅट्स द पॉइंट. सो सांगण्याचं तात्पर्य काय? इथं स्टेटर मधले जेवढे पोल वाढतात, स्टेटर मध्ये जेवढे नंबर ऑफ पोल्स वाढवले तेवढे वाइंडिंगची जागा वाढते. आणि जेवढे वाइंडिंगची जागा वाढली तेवढे पेयर बाहेर निघतात. आणि सगळे पेयर सप्लायला तर कनेक्ट केले जातात, पण या मोटरला ऑपरेट करण्यासाठी एक डोकं दिलं जातं. आणि डोकं द्यायचा विषय आलं की सगळ्यात पहिला डिव्हाइस कोणता येतो? इलेक्ट्रॉनिक. म्हणजे या मोटरला इलेक्ट्रॉनिक कंट्रोलर किंवा इलेक्ट्रॉनिक मॉड्युलेटरच्या मदतीनेच ऑपरेट केलं जातं. सो दिस मोटर इज टू द वाइंडिंग. म्हणजे या स्टेटर, या मोटरचे जेवढे काही स्टेटर वाइंडिंग आहेत, कुठल्या टाइमला कोणती वाइंडिंग एक्साइट करायची, कुठल्या वाइंडिंगला सोडून द्यायचं, हे तुमच्या हातात आहे. तुमच्या हातात म्हणण्याच्या ऐवजी इलेक्ट्रॉनिक सेन्सरच्या हातात आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही मोटरचं अँग्युलर मोशन मनानुसार ऍडजस्ट करू शकता. म्हणजे साध्या भाषेत सांगायचं झालं तर या मोटरचा यूज फक्त फिरणे नाहीये की बटन दाबले की सुरू झाली, बटन दाबले की बंद झाली. जरा समजून घ्यायचा प्रयत्न करा. या मोटरला एक वेगळ्या हेतूने डिझाईन केलेलं आहे, ज्या हेतूचं काम काय की मोटरची डायरेक्शन कधी पण बदलता आली पाहिजे आणि मोटरचं अँग्युलर मोशन मनानुसार कंट्रोल झालं पाहिजे. उदाहरणार्थ मोटर इथे आहे, सो मोटर एवढीच फिरली पाहिजे. मोटर इथे आहे, मोटर एवढीच फिरली पाहिजे, इथं एवढीच फिरली पाहिजे. मग हे पॉसिबल आहे का? यस. आणि हे तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा आपण इलेक्ट्रॉनिक्स मध्ये घुसडता. माहिती आहे ना तुम्हाला? आता मी सांगतो याची वर्किंग कशी आहे, जरा लक्ष देऊ नये. टाइप्स वगैरे आपण नंतर बघू, इट्स नॉट अ बिग डील. जरा लक्ष द्या. बाहेर तुमचा आहे स्टेटर. स्टेटरच्या मध्ये तुम्ही डबल पेअर ऑफ स्टेटर वाइंडिंग टाकले. समोरचा आणि अपोजिट जो पेअर असतो, बोथ आर कनेक्टेड इन सिरीज मध्ये. सो आपण नंबर ऑफ पेअर किती यूज केले? 4. म्हणजे तुम्हाला 4 ऑप्शन आहेत. 4 वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही वाइंडिंगला ऑपरेट करू शकता. पोरं म्हणले सर एकच वाइंडिंगला एक्साइट केलं जमतं का? जमतं. एका वाइंडिंगला एक्साइट करा, ऍट अ टाइम 2 ला करा, 3 ला करा किंवा 4लाही करा. जर तुम्ही 4ही वाइंडिंग ऍट अ टाइम एक्साइट केली तर मोटर फिरेल ना, मे बी क्लॉकवाईज किंवा अँटी. हा वेगळा विषय की क्लॉकवाईज कशी फिरेल, अँटी क्लॉकवाईज कशी फिरेल, की तुम्ही पेअर कसा एक्साइट करताय, असा एक्साइट करतायत की असा एक्साइट करतायत. म्हणजे एक्साइटेशनवर डिपेंड आहे की ती मोटर क्लॉकवाईज फिरणार का अँटी क्लॉकवाईज. सगळं काही ठीक आहे. चला, रिलक्टन्स नावाचा वर्ड आला, समजलं का आला? पहिला वर्ड का आला ते बी सांगतो, लक्ष देऊ नका. नंबर ऑफ पेअर किती आहेत स्टेटर वाइंडिंग मध्ये? 4 आहे. समजा मी कुठले तर एक वाइंडिंग एक्साइट करतं, लक्ष देऊ नका. गुट्टेसाने इलेक्ट्रॉनिक्सच्या मदतीनं फक्त फर्स्ट आणि फर्स्ट डॅश या 2 वाइंडिंग एक्साइट केल्या म्हणजे त्याच्यातून काय पास झालं? इलेक्ट्रिक करंट. जर याच्यातून आणि याच्यातून इलेक्ट्रिक करंट पास झाला, वाइंडिंग एनर्जाइज होते आणि मॅग्नेटिक फ्लक्स तयार होतो. तो मॅग्नेटिक फ्लक्स या रोटरला या पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये कट करतो. तर फक्त एक वाइंडिंग एक्साइट केल्याने भागतं का? नाही भागत.
जसं मी 1 डॅशला एक्साइट केलं, विदिन अ सेकंड मी लगेच पुढच्या वाइंडिंगला एक्साइट केलं 2 डॅश. आता होता काय लक्ष देऊ नका. 1 डॅशला एक्साइट केलं, लगेच तुम्ही 2 डॅशला एक्साइट केलं, ऍट टाइम किती वाइंडिंग रोल मध्ये आल्या? 2. म्हणजे फेज शिफ्ट तयार झाला. म्हणजे चेक करा या दोघांमध्ये, पहिल्यामध्ये आणि दुसऱ्यामध्ये फर्स्ट वाइंडिंगने मॅग्नेटिक फ्लक्स तयार केला. जसं तुम्ही सेकंड पार्ट एक्साइट केला, हा जो रोटरचा जो पोल असतो ना, हा पोल फक्त एकाचीच भाषा ऐकतो, तो आहे स्टेटरच्या मॅग्नेटिक फील्डची. मला सांगा, हा जो रोटरचा पोल याच्या जवळ होता, तो इथे जाऊन थांबला. 2 ला एक्साइट केलं, तो फिरून इथे आला. 3 ला एक्साइट केलं, तो फिरून इथे आला. 4 ला एक्साइट केलं, तो फिरून इथे आला. म्हणजे विचार करा तुम्ही, कुठल्या पण स्टेटर वाइंडिंगला जसे एक्साइट करत गेले तशी रोटरची पोझिशन काय झाली? चेंज झाली. का चेंज झाली? कारण स्टेटरची मॅग्नेटिक फील्ड जर फिरत असेल तर रोटर जागेवर थांबत नाही, कारण दोघांमध्ये एक स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. डोक्यात चाललंय का? अरे हो का नाही? म्हणजे याचं जे ऑपरेशन आहे ते बाकी मोटर सारखंच आहे असं तुम्ही म्हणू शकता. फक्त फरक एवढा की या मोटरचं ऑपरेशन जे आहे, 2 मिनिट, 5च मिनिट झालं, बसा म्हणा 5 मिनिट झालं. याचं ऑपरेशन बाकी मोटर सारखंच आहे, फक्त या मोटरला तुम्हाला एक छोटा फायदा असा मिळतो की तुम्ही रोटरला कुठे पण थांबवू शकता. तुम्ही म्हणले सर उदाहरण द्या. सिप आय एम गोइंग टू एक्साइट दिस वाइंडिंग अँड दिस वाइंडिंग. इकडे एक स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड तयार झाली, लॉकिंग तयार झाली, रोटर ब्लॉक झाला. 2 ला एक्साइट केला तर रोटर फक्त एवढाच रोटेट होईल. 3 ला एक्साइट केला एवढाच रोटेट होईल. इथून तुम्ही जर डायरेक्ट इथपर्यंत एक्साइट केलं तर रोटर एवढाच रोटेट होईल. म्हणजे रोटरची अँग्युलर पोझिशन तुम्ही तुमच्या मनानुसार ऑपरेट करू शकता. इथं मोटरच्या पूर्ण स्टेटर वाइंडिंगला वेगवेगळ्या प्रकारे एक्साइट तुम्ही करताय. म्हणजे वाइंडिंगचा कनेक्शन कधी देताय, कधी काढताय, कधी देताय, कधी काढताय, कधी देताय, कधी काढताय. या प्रोसेसला साध्या भाषेत काय म्हणतात? स्विचिंग म्हणता. आणि याला इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स ट्रिगरिंग म्हणता, माहिती आहे ना? सो या वाइंडिंगला तुम्ही इलेक्ट्रॉनिकच्या मदतीनं वेगवेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यू एक्साइट करू शकता, स्विच करू शकता, स्विचिंग करू शकता, ट्रिगरिंग करू शकता. म्हणून मोटरचं नाव काय पडलं? स्विच्ड रिलक्टन्स मोटर. डोक्यात चाललंय? आता माझा प्रश्न, वाइंडिंगचा ऑर्डर काय असेल जर मला मोटरला क्लॉकवाईज फिरवायचं असेल? व्हेरी गुड. वाइंडिंगचा ऑर्डर सांगा जर क्लॉकवाईज फिरवायचं असेल तर. बापरे, हे पण मी सांगू का आता? जर तुम्ही वाइंडिंग या साइडने एक्साइट करत गेले तर मोटर क्लॉकवाईज फिरेल, आणि या साइडने एक्साइट केले तर मोटर अँटी क्लॉकवाईज फिरेल. सिलेबस मध्ये टाईप दिलेले जे तुमच्या काहीच कामाचे नाही तरी सांगतो. टाईप 2 प्रकारचे असतात, लिनियर आणि रोटर. लिनियर तुमच्या सिलेबस मध्ये आय एम टॉकिंग अबाउट रोटेटिंग. रोटेटिंग मध्ये 2 टाईप पडतात, रेडियल आणि ऍक्सल. रेडियल मध्ये मोटर सरळ पुढे डिफ्लेक्ट होते, रेडियल मध्ये अँग्युलर मोशन क्रिएट करते. आणि या मोटरचा ऍक्च्युअल व्ह्यू असा असतो. आय थिंक थोडंफार तर कळालं असेल ना? इथं किती चेक करू आपण? इथून चेक करू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 आणि 12. म्हणजे इथे किती पेअर आहे? 6 पेअर. सांगा बरं, जेवढे पेअर जास्त असेल तेवढा ड्रॉबॅक आहे की ऍडव्हान्टेज आहे? ड्रॉबॅक नाही, ऍडव्हान्टेज आहे. जेवढे स्टेटर वाइंडिंगचे पेअर वाढतात नाही, ते पेअर वाढल्याने एक्झिक्युशन वाढतं, मोटरचं कंट्रोल कमी होतं का वाढतं? वाढतं. उदाहरण देतो, फॅनची स्पीडला फक्त 4च ऑप्शन आहेत, 1 2 3 आणि 4. 5 आहेत, 6 आहेत, कोणतं बेस्ट आहे? 6 वालं बेस्ट आहे. का 6 वालं बेस्ट आहे? कारण तुम्ही स्पीड मनानुसार कंट्रोल करू शकता. सो स्टेटर वाइंडिंग मध्ये जेवढे पेअर जास्त ठेवाल तेवढं तुम्ही त्या मोटरला तुमच्या मनानुसार एक्झिक्यूट करू शकता. इज दॅट क्लिअर? ऍप्लिकेशन कधीच विचारलेले नाहीयेत तरी पण सांगतो. पहिलं ऍप्लिकेशन आहे ट्रॅक्शन ऍप्लिकेशन्स. रिपीट, ट्रॅक्शन म्हणजे रेल्वेज मध्ये याचा यूज केला जातो. फूड प्रोसेसर परत तेच ऍप्लिकेशन कॉपी पेस्ट आहे. वॉशिंग मशीन कॉपी पेस्ट आहे. व्हॅक्युम क्लीनर कॉपी पेस्ट आहे. आणि ऑफिस इक्विपमेंट्स, ऑफिस इक्विपमेंट्स मध्ये याचा यूज मे बी प्रिंटर किंवा एखादी स्कॅनर असेल किंवा रोलर असेल किंवा एखादी झेरॉक्स मशीन असेल त्याचा वापर केला जातो. इज दॅट क्लिअर? समजलं? चला याचे फोटो काढून घ्या.